आणि यावर प्रतिक्रिया देण्यासाठी शिवसेनेच्या मनीषा कायंदे या आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। मनीषा कायंदेची आपण ही मुलाखत बघितलेली असेल उद्धव ठाकरेंची, त्यामध्ये त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलेला आहे आणि सगळे भ्रष्टाचारी हे भाजपसोबत जात असल्याचे ते म्हणाले। तुमची काय प्रतिक्रिया? खरं तर त्याच्यामध्ये माननीय उद्धवजी ठाकरे हे विसरत आहेत कोविड काळातील जे घोटाळे बाहेर आले तर त्याच्यात जी व्यक्ती आहेत, किशोरी पेडणेकर असतील, अमोद कीर्तीकर असतील, पत्रा चाळीतले चा विषय खूप ज्याच्यामध्ये आतमध्ये जेलमध्ये जाऊन सध्या बेलवर आहेत असे संजय राऊतच मुलाखत घेत आहेत। म्हणजे हा किती विरोधाभास आहे की जे संजय राऊत जे स्वतः जेलची हवा खाऊन आलेले तेच मुलाखतीला बसले आहेत आणि त्यामुळे या सगळ्या लोकांना याच्यावर बोलण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही। या अशा फिक्स्ड मॅच त्या ज्या मुलाखती आहेत या सगळ्या मॅच फिक्सिंग सारख्या असतात। प्रश्नही तयार आहेत आणि उत्तरही तयार आहेत आणि अशा मुलाखती वाचण्यामध्ये कोणालाही इंटरेस्ट नाही। निश्चितच कायंदेजी तुमचा मुद्दा लक्षात आला आहे। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।